हॅलो गाईस, तर आज आपण टोमॅटो करी रेसिपी बघणार कशी बनवतात। सर्वात आधी आपल्याला वाटण करायचं। वाटणासाठी मी घेतलंय लाल मिरची, धने, लसूण, कांदा, खोबरं हे सगळ्याचं मिक्सर वाटण करून घ्यायचंय। छानपैकी पेस्ट करून घ्यायचे। जास्त पण घट्ट नाही ठेवायचं, जाड नाही घ्यायचं। त्याच्यानंतर आपण टोमॅटो चांगले बॉईल करून घ्यायचे आणि त्याची सालं काढून घेतले, नाही काढले तरी चालेल, ऑप्शनल आहे। आणि त्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचंय। ह्याला तुम्ही मिक्सरला पण लावू शकता, पण प्रॉपर प्युरी झाली पाहिजे। त्याच्यानंतर टोपामध्ये तेल घेतलंय, त्याच्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, लसूण ह्याचं चांगली फोडणी दिल्यानंतर लास्टला ॲड केलं टोमॅटो उभा कापून घेतला आणि चांगलं एकजीव करून घ्यायचे। त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये फक्त हळद ॲड होईल। हळदीनंतर मग आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण ॲड करायचं। 5 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं वाटण, 2-3 मिनटं। नंतर मग टोमॅटो प्युरी ॲड होईल त्याच्यामध्ये, चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यात पाणी ॲड करायचं। जेवढा थिकनेस पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता। नंतर मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि कोकम टाकायचे। कोकमाने आंबट टेस्ट येईल छानपैकी आणि 5 मिनटं बॉईल करत शिजवायचे। अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो करी रेसिपी तयार।